आणि आता बातमी कांदा उत्पादकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे, मोठी बातमी आहे, कारण कांदा पुन्हा एकदा बळीराजाला रडवतोय। कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्यानं बळीराजाच्या चिंतेत कमालीची वाढ झाली आहे। नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका बसतोय। पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय। केंद्राच्या निर्यात शुल्काच्या निर्णयानं कांदा उत्पादकांना मोठा फटका बसतोय। चांदवडच्या बाजार समितीत 10 दिवसात कांद्याचे दर 1500 वरून 1400 वर आलेत। गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात 1900 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे। 30 क्विंटलच्या ट्रॉली मागे शेतकऱ्याचं 30 ते 40 हजारांचं नुकसान झालंय। 9 डिसेंबरला सोमवारी किमान दर होता 700 रुपये, तर कमाल 4276 इतका दर होता, म्हणजे सरासरी दर 3400 रुपये इतका होता। 11 डिसेंबरला बुधवारी किमान दर 500 रुपये, कमाल दर 3901 रुपये, तर सरासरी दर 3000 रुपये इतका होता। 16 डिसेंबरला सोमवारी किमान दर 500 रुपये, कमाल दर 2494 रुपये, तर सरासरी दर 1950 इतका होता। 18 डिसेंबरला बुधवारी किमान दर 400 रुपये, कमाल दर 2400 रुपये, तर सरासरी 1500 रुपये इतका दर मिळाला। 19 डिसेंबरला गुरुवारी किमान दर 300 रुपये, कमाल दर 2190 रुपये, तर सरासरी दर 1400 रुपये इतका मिळाला। 21 डिसेंबरला शनिवारी किमान दर होता 400 रुपये, तर कमाल दर होता 2399 रुपये। या दिवशी कांद्याला सरासरी दर मिळाला 1500 रुपये। तर 23 डिसेंबरला सोमवारी किमान दर 400 रुपये, कमाल दर 2125 रुपये, तर सरासरी 1350 रुपये हा भाव मिळाला।